विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. काल मी Instagramवर ही पोस्ट टाकली होती. आयुर्वेदा मेडिकल ऑफिसर महाराष्ट्र म्हणजे मेडिकल वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ज्या काही परीक्षा होणार आहेत किंवा होऊ शकते त्याच्यासाठी एक डेमो कोर्स आपण स्टार्ट केला होता. तर याच्यामध्ये खूप लोकांना काही क्वेरी, तर त्या क्वेरींचं उत्तर आपण या ठिकाणी बघूयात. तर मुलांची शंका होती की सर हा जो कोर्स मी लॉन्च केला आहात, तर हा मेडिकल ऑफिसरच्या जर जागा आल्या तर त्यासाठी हा परिपूर्ण कोर्स असेल का? त्याचं उत्तर आहे की नाही. बरोबर? का? तर अजून कोणत्याही प्रकारची एक्झाम डिक्लेअर झालेली नाही. जर एक्झाम डिक्लेअर झाली तर त्यानंतर जो काही कोर्स असेल तो स्वतंत्र आणि वेगळा कोर्स असेल. बरोबर? आता कोर्स आपण सध्या लगेच लॉन्च का नाही करत आहोत? कारण जेव्हा ॲडव्हर्टाइज येते तेव्हा ते सिलेबस देखील दाखवतात. बरोबर? तर तो जो डॉक्युमेंटमध्ये नोटिफिकेशनमध्ये जो सिलेबस डिझाइन केलेला असतो त्यानुसारच आपल्याला टेस्ट सीरीज लॉन्च करावी लागते. बरोबर? तर अद्याप अशी कोणत्याही प्रकारची जागा निघणार किंवा काय याची कोणीही शाश्वती अजून दिलेली नाही. त्यामुळे जर जागाच अजून कन्फर्म नसतील तर लगेच आपण कोर्स देखील लॉन्च करणं किंवा तुम्ही कोर्स विकत घेणं हे देखील तेवढं चुकीचं आता ठरणार आहे. बरोबर? तर ह्या कोर्सचा आपला उद्देश काय आहे? तर ह्या कोर्सचा उद्देश पैसा हा नक्कीच नाही आहे. तर फक्त ₹49 आपण यामध्ये फी ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, की सध्या प्रत्येकजण कुठे ना कुठे वर्किंग आहात. बरोबर? तुम्ही पीजी करत असाल किंवा तुम्ही तुमची प्रॅक्टिस करत असाल, कुठे नोकरी करत असाल. या कोर्सचा उद्देश आपला एवढा एकच आहे, की आयुर्वेदाच्या सिलेबसशी तुम्ही रोज थोडं टचमध्ये राहावं. बरोबर? आता तुम्हाला हे शक्य होणार नाही, की रोज तुम्ही लगेच पुस्तक उघडून चरक सुश्रुत वाग्भट वाचायला बसावं, असं नक्कीच नाही. जर तुम्ही ते वाचत बसलात आणि कदाचित एक्झाम आलीच नाही 2 वर्ष, तुम्ही काय करणार? बरोबर? आपलं याचा पर्पज काय होतं फक्त, की जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही, तोपर्यंत रोज तुम्हाला काय एक 10 ते 15 प्रश्नांची मी एक शॉर्ट टेस्ट रोज तुम्हाला या कोर्समध्ये मी टाकणार आहे. याने काय होईल, तुम्ही फक्त त्या आयुर्वेद सिलेबसच्या टचमध्ये राहणार आहात. बरोबर? एवढंच माझं ध्येय या कोर्समध्ये आहे आणि 49 म्हणजे एकदमच म्हणतात ना, की नसल्यासारखीच रक्कम ती आहे. बरोबर? तर याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं, ह्या रकमेचा उद्देश पैसा हा नसून केवळ तुम्ही फक्त आयुर्वेदाच्या सिलेबसच्या टचमध्ये राहावं, एवढं आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळेल, रोज एक 10 ते 15 प्रश्नांची एक छोटीशी टेस्ट तुम्हाला मिळेल. त्या व्यतिरिक्त जर मला वाटलं, की त्यानुसार आता कालच मी आयुष जीकेच्या 4 टेस्ट टाकून दिल्या. बरोबर? अशा प्रकारे मी मध्ये-मध्ये नोट्स टाकत राहील तुम्हाला, की मला जे इम्पोर्टंट वाटेल. कधी 10 प्रश्नांची असेल, कधी अचानक तुम्हाला 20 प्रश्नांची टेस्ट मिळू शकते. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त हा कोर्स जॉइन करून ठेवा, की जेणेकरून फक्त तुम्ही आयुर्वेदाच्या टचमध्ये राहावं, एवढाच त्याचा उद्देश आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल, त्यानुसार आपण तो जो कोर्स आहे तो सेपरेट नव्याने लॉन्च करूयात. ठीक आहे? अजूनही जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही टाकू शकता.